नमस्कार मंडळी, आत्ता आपण आलो आहोत साईकृपा होमस्टेच्या इथे. तर तुम्हाला साईकृपा होमस्टे कसा आहे तर पूर्ण तुम्हाला आज बघायला भेटेल. आहे हायवे हा इकडे, इथून तुम्ही सरळ असा मला हा त्याचा व्ह्यू आहे. हे फायनली पोचलेलो आहोत आपण साईकृपा होमस्टेमध्ये. एंट्री करूया. पूर्ण फुल आहे, गाड्या बिड्या लावलेल्या आहेत आपण आपल्या. तर मंडळी, हा स्टे खरंच कसा आहे, रूम कशा आहेत, जेवण कसं आहे आणि इथे येण्यासारखं आहे का, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्की बघा. साईकृपा होमस्टेमध्ये पोहोचल्यावर सर्वात आधी लक्षात येते ते म्हणजे शांत वातावरण आणि शहराच्या आवाजापासून पूर्ण दूर. होमस्टेने आमचं खूप छान स्वागत केलं. घरच्यांसारखी वागणूक मिळाली, त्यामुळे सुरुवातीलाच पॉझिटिव्ह वाईब मिळाली. फॅमिली ट्रिप किंवा मित्रांसोबत विकेंड प्लॅनसाठी एकदम परफेक्ट जागा. निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवण्याची मजा तर काही वेगळीच. नारळ, आंबा, चिकू अशी विविध प्रकारची झाडे तुम्हाला इथे पाहायला भेटतील. तर मित्रांनो, तुम्ही इथे 2 दिवसासाठी येत असाल तर चेकिंग टाईम 12चा आणि चेकआउट टाईम नेक्स्ट डे 10चा असेल. त्याचबरोबर ब्रेकफास्ट, लंच, डिनर, पूल टाईम इथे अगोदरच मेन्शन केलेलं असणार. येथे फक्त आराम नाही तर मजा पण करता येते. तुम्ही कॅरम बोर्ड, बॅडमिंटन, क्रिकेटसुद्धा खेळू शकता. मित्रांसोबत वेळ कसा जातो कळतच नाही. तर मित्रांनो, आपण कुठे फिरायला जात असाल तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रूम. इथल्या रूम स्वच्छ, नीटनेटके आणि बेड आरामदायी आहेत. बाथरूमबद्दल विचारात, बाथरूम एकदम क्लीन आहेत आणि सगळ्या बेसिक सुविधा इथं उपलब्ध आहेत. TV, वायफाय, गरम पाण्याची सोय इथे उत्तम प्रकारे केली जाते. त्यामुळे रूमबद्दल नो टेन्शन. कसं होता जेवण दुपारचं? मस्त की काय खाल्लात? आपला एवढा विचार. सुरमई फ्राय, छान भाकरी, तांदळाची भाकरी. ओ माय गॉड, नंबर. ओ माय गॉड. एक स्पिलिंग, गावची स्पिलिंग आली त्याच्यावरती या जेवणावर. आणि टी शर्ट बद्दल तुम्ही काय सांगाल? खूप सुंदर आणि सुबक कल्पना. आणि ते रितेशच्या नावाने आयडिया, रितेश रिवाले. आवडलं टी शर्ट्स? चांगलं, छान आहे. हा इथे स्विमिंग पूल आहे, खूप मोठा आहे स्विमिंग पूल. बाहेर सुद्धा बाथरूम आहे आणि शॉवर घेऊ शकता. आणि मस्त फिलिंग आहे इथे येण्यानंतरची, पॉझिटिव्ह फिलिंग. कुठं जाणार आहोत? बीचला, नागाव बीच. ओके, जवळ आहे ना इथून? 10 मिनिटं. ओके. आत्ता वाजलेले आहेत 8:30 आणि आता पोपटी येणार आहे. आमची पोपटी सांगितलेली आहे आणि पोपटी आता आमची रेडी होणार आहेत. सर्वांनी बघून राहावा. आता आमची पोपटी होणार आहे. पोपटी इज रेडी नाव. आम्ही खातोय पोपटी. हे आहे अंड आणि हा आहे अनिल आणि हा आहे चिकनचा पीस. खूप छान आहे पोपटी. आणि अशा प्रकारे पोपट्या पण आलेल्या आहेत. चिकन आहे, चिकन पोपट्या बघा. चमचा गरम आहे.
बाजूचं ॲम्बिशन्स आहे पूर्ण वातावरण खूप छान वाटतं आहे आणि हा होमस्टे असल्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅमिलीसाठी उत्तम फ्रूट्स वगैरे जेवण वगैरे म्हणजे कोकणी पद्धती जेवण एक नंबर आहे इथे. आणि थोड्या वेळात आपण इथल्या मालकाशी पण आपण बोलणार आहोत काय कसं आहे कधी सुरुवात झाली आहे. पक्ष्यांचा आवाज पण बघू शकता तुम्ही. इथे खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत, स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे तुम्ही कॅरम वगैरे खेळू शकता. आणि पूर्ण तिथे ब्रेकफास्ट कधी आहे लंच वगैरे त्याची पूर्ण माहिती दिली आहे. आणि खूप छान हा पण परिसर बघू शकता. म्हणजे फॅमिलीसाठी उत्तम. म्हणजे तुम्ही जर आलात तर सॅटिस्फाईड होऊन. आणि यांचं फूड म्हणजे फिश आणि रात्रीचं चिकन एक नंबर आहे. सावजी चिकन पण इथं भेटतं मस्त. आणि तुमच्या हिशोबाने इथे तुम्हाला कस्टमाइज करून सर्व भेटेल. आम्ही तर संध्याकाळी 8 वाजता पोपटी ऑर्डर केली होती. खूप छान पोपटी दिली होती, जबरदस्त. अलिबागच्या फील आला होता एकदम बघू शकता तुम्ही. अजून तर आता आपण आहे ना त्यांच्या जे ओनर आहेत त्या ओनरकडे जाऊया चला. आहेत आणि आम्ही काल सॅटर्डेला आलो होतो आणि आज आम्ही निघतोय. आणि ताईंना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही हा होमस्टे कधी सुरुवात केलात आणि सुरुवात कशी झाली ह्या होमस्टेपासून? 16 वर्षापूर्वी आपण चालू केला. त्यावेळेला एवढं हे नव्हतं. सगळ्यांनी आम्हाला म्हटलं की बीचच्या आउट साईडला आहे तर कसं चालेल, काय चालेल, नाही येणार गेस्ट, असं आम्हाला हे रिप्लाय मिळाला होता. निगेटिव्ह आलं होतं सगळं. तरी पण मी म्हटलं जस्ट आपलं चालू करू. त्यामुळे आम्ही बोर्ड सुद्धा नाही लावलेला आहे कुठे. पण तुमच्या मी सांगू शकतो ताईंचा जो जेवणाचा मेनू आहे त्याच्यामध्ये क्वालिटी एक नंबर आहे आणि क्वांटिटी पण जबरदस्त आहे. सर्वप्रथम तुम्ही यांचं चिकन आणि फिश वगैरे खाली घ्याल तर सॅटिस्फॅक्शन होणार. आणि रात्री आम्ही तुम्हाला बोललो आम्ही पोपटी पण ऑर्डर केली होती. ताईने एकदा टाईममध्ये आम्हाला पोपटी दिली आणि सर्वजण खुश झालेले आहेत. आणि ते बोलवतात निगेटिव्ह आले. इथे फक्त नागाव बीच फक्त 3 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे 10 ते हार्डली तुमच्या बाईक वगैरे असल्यावर कार असल्यावर 10-15 मिनिट आपण जाऊ शकतो पूर्ण. आणि रूम सुद्धा चांगले. आणि ताई इथेच राहल्यामुळे रूमचं काही स्वच्छतेबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम नीट नेटका व्यवस्थित रूम्स आहेत तिथे. फॅमिलीसाठी तर मी स्वतः प्रिपेअर करून देतो की फॅमिलीसाठी इथे यावं. अजून काय सांगू शकता तुम्ही आमच्या ऑडियन्ससाठी? नाही, या तुम्ही अनुभव घ्या आपल्या रिसॉर्टमध्ये येऊन आणि आमच्या जेवणाचा आस्वाद घ्या. आणि आम्ही फ्रेशली कुक करून चुलीवरचं बनवून सर्व करतो. आणि याचमुळे आपला 16 वर्ष बिझनेस अगदी व्यवस्थित चालू आहे. अगदी छान. थँक्यू. तुमच्या पण अशाच पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून माझे शुभेच्छा. थँक्यू. मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि हा होमस्टेसुद्धा तुम्हाला कसा वाटला तर नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.